ही एक सत्य घटना आहे. घटना आहे गेल्या दशकातील, पण भारतातील नव्हे, जपानमधील. जपानमधील होक्काइडो बेटावर क्यू शिराताकी नावाचे एक छोटे रेल्वे स्टेशन होते. प्रवासी फारच कमी असल्यामुळे आणि उत्पन्न होत नसल्याच्या कारणाने हे स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण नंतर प्रशासनाच्या एक गोष्ट लक्षात आली. ती अशी की काना हराडा नावाची एक लहान मुलगी रोज या स्टेशनवरून ट्रेन पकडून शाळेत ये जा करते. त्या मुलीकडे शाळेत जाण्यासाठी इतर कोणताही पर्याय नव्हता. म्हणून जपान सरकारने त्या मुलीच्या घराजवळचे आणि शाळेजवळचे हे स्टेशन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षे फक्त या एका प्रवाशासाठी त्या मार्गावर ट्रेन चालवली गेली, जेणेकरून त्या मुलीचे शिक्षण खंडित होऊ नये. 2016 मध्ये संबंधित मुलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच अखेर ते स्टेशन बंद करण्यात आले. ही घटना आपल्याला काय सांगते, तर विकसित देश आपल्या नागरिकांना शिक्षण देण्यासाठी किती कटिबद्ध असतो याचे जिवंत उदाहरण आहे. दुसरीकडे जगात एक स्वतःला विश्वगुरु म्हणवणारा देशही आहे. त्याचं नाव भारत. इथे गेल्या 10 वर्षात 93,779 इतक्या शाळा विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे किंवा इतर कारणे देत बंद करण्यात आल्या किंवा दुसऱ्या शाळांमध्ये विलीन केल्या गेल्या. यामुळे लाखो मुलांनी शाळा सोडल्या. गेल्या 10 वर्षात शेकडो परीक्षांचे पेपर फुटले. पेपर फुटीबाबत सरकारला प्रश्न विचारणारे विद्यार्थी रस्त्यावर लाठ्या खातात. विरोधी पक्षनेता संसदेत यावर प्रश्न विचारतो तेव्हा त्याचा माईक बंद केला जातो. हेही पुरेसे नव्हते म्हणून आता लवकरच HECI नावाचे विधेयक आणण्यात येणार आहे. सरकारी शैक्षणिक संस्थांची फंडिंग थांबवण्याची आणि संपूर्ण शिक्षण खासगी क्षेत्राच्या हाती देण्याची तयारी सुरू आहे. याचा अर्थ असा की या देशात फक्त ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे तेच शिक्षण घेऊ शकतील. बाकी लोकांसाठी मंदिरं उभी केली आहेतच आणि पोट भरण्यासाठी 5 किलो तांदूळ मिळतोच. धर्माच्या आधारावर उभी असलेली हुकुमशाही सत्ता सगळ्यात जास्त घाबरते ती शिक्षणाला. कारण माणूस जेव्हा शिक्षित होतो तेव्हा तो प्रश्न विचारायला लागतो. लेखक विजयसिंह ठकुराय.